सुरू करा. बरोबर. नमस्कार, मी दिलीप बाप्पासाहेब चौगले पाटील सोनीकर, माझ्या सुपर शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत. आज मी अशा एका पर्यटन स्थळाची आपल्याला माहिती सांगत आहे. ते सांगलीपासून जवळ आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात आहे. श्री क्षेत्र नरसोबाची वाडी या ठिकाणी दत्ताचे तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी असणारे कृष्णा नदीचं आणि वारणा नदीचा संगम आहे. त्या संगमाच्या काठावरच नरसिंहवाडी वरतील तीर्थक्षेत्र दत्ताचे तीर्थक्षेत्र वसले आहे. त्यामुळं तिथं असणारी ऊस शेती, भाजीपाला शेती, नरसोबाच्या वाडीमध्ये सर्व भाविकांना रोज सकाळ संध्याकाळ मोफत जेवणाची सोय त्या ठिकाणी आहे. तिथं असणारे पेढे, तिथं असणारी बासुंदी, तिथं असणारी कवटाची बर्फी ही जगप्रसिद्ध आहे. त्यामुळं आपण महाराष्ट्रातील देशातील सर्व पर्यटकांनी एक वेळ नरसोबाच्या वाडीला व्हिजिट करून आपला आनंद द्विगुणित करावे आणि नरसोबाच्या वाडीला एकदा आपण व्हिजिट करावे. श्री गुरुदेव दत्त.